नमस्कार. आपण पाहत आहात सतर्क महाराष्ट्र न्यूज. सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने वारी पालिकेची हा एक कार्यक्रम राबवत आहेत. रोकटोक सवालमध्ये मोहसिनभाई शेख आपलं सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण प्रभाग क्रमांकमधून इच्छुक आहात, त्या संदर्भात आपण कोंडव्यासाठी जो विकास आहे त्या विकासासंदर्भात आपण काय माहिती देणार व आपले पुढचे पाऊल काय असणार आहे? सर्व पहिले प्रथम मी तुमचे सतर्क महाराष्ट्र न्यूजचे मी आभार व्यक्त करतो. तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेत आहेत. कोंढवा ह्या भागामध्ये प्रभाग 19 कोंढवा कौसरबाग या भागामध्ये सर्वात महत्त्वाचे जे 4 ते 5 मुद्दे, त्याच्यामध्ये रोड असू द्या, पाणी असू द्या, लाईट असू द्या, ड्रेनेज असू द्या, हे जे 4 मुद्दे आपला अख्खा कोंढवा ह्याच्यामध्ये अडकलेला आहे. तर आज जे हे कोंढवा तिथं अडकला असल्यामुळे ना, लोकांना बाकीचे जे माजी नगरसेवक आहे त्यांनी तिथंच ते ॲक्च्युली लोकांना अडकून ठेवलेलं आहे. त्याच्यातनं बाहेरच निघत नाही आहे. ते आज सर्वात मोठं प्रॉब्लेम म्हणजे 4 ते 5 आहे. आणि जेव्हा आपण निवडून आल्यानंतर हे जे 5 मुद्दे हे तर आपण 100% करणारच. 4 मुद्दे 100% करणार, हे करायलाच लागेल. जेव्हा आपल्याला एखाद्याने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जेव्हा दिल्यानंतर लोकांसाठी आपण काय काम करता येईल ते चांगल्या पद्धतीने आपण तिथं काम करू आणि त्याच्या पलीकडे जाऊन अजून आपण लोकांसाठी काय काम करता येईल ते पण करू. माजी नगरसेवकांनी फक्त जसं आता तुम्ही म्हटले की या 4 ते 5 कामामध्ये जनतेला अडकून ठेवलेले, रस्ते, ड्रेनेज, लाईट, पाणी, ह्याच्या व्यतिरिक्त दुसराही विकास आहे. जी तरुण पिढी आहे, तरुण पिढींना रोजगार कसा उपलब्ध करता येईल, तरुण पिढींना कसं कामधंदे उपलब्ध करून देता येईल, हा पण एक विकासाचा भाग आहे. तर आपण ह्याच्यासाठी काय प्रयत्नशील असणार? बघा, आता काय बरेचसे पंतप्रधान योजना आहे, जे सेंट्रलकडनं योजना आहे, जे पंतप्रधान योजना आहे. आपण पण कॉर्पोरेशनमध्ये जेव्हा मला इथनं एक कॉल दिलं, लोकांनी मला निवडून दिल्यानंतर मी तिथं लोकांना आपल्या इथं जे युवक आहे त्यांच्यासाठी कॉर्पोरेशनमध्ये भांडून मेट्रोचे टेंडर घेऊ, इथल्या लोकांना आपण तिथं कामाला लावू. कॉर्पोरेशनमध्ये वेगवेगळे ठेके, त्या ठेकेदारमध्ये लोकांना तिथं आपण कामाला लावू. म्हणजे अनेक योजना आहे. करायला गेलं ना तर भरपूर काही आहे. पण हे लोकांनी, मी जसं ह्याच्या पहिले पण बोललो आहे, का फक्त 4च मुद्द्यामध्ये अडकून ठेवलं. नाक्का आपलं आज कोंढवा मी वारंवार गल्ली ना गल्ली फिरतोय, फक्त लोकांचे 4च प्रॉब्लेम आहे: पाणी, ड्रेनेज, लाईट आणि वाहतूक. हे चारच प्रॉब्लेम आहे. बाकी त्याच्या पलीकडे दुसरं काही प्रॉब्लेम नाही. हे माजी नगरसेवकांनी फक्त या जनतेच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न टाकलाय की तुमची समस्या आणि तुमचा विकास म्हणजे फक्त 4च प्रॉब्लेम: पाणी, ड्रेनेज, रस्ते, लाईन, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाहीये. तर ह्या संदर्भात आपण काय माहिती देणार आपल्या भागातील मतदारांना? मी या संदर्भात सर्वांना माहिती देणार. आता ह्याच्या पहिले बाकीच्या लोकांना तुम्ही निवडून दिलं, बाकीच्या लोकांनी काय केलं हे तुम्हाला पण आणि आम्हाला पण माहिती आहे. 2017ला आम्ही पण स्वतः त्यांना मदत केली होती का बाबा चांगलं कामं करणार, चांगल्या पद्धतीने कामाला पुढं घेऊन जाणार. पण आता काय कारणामुळे ते फक्त कारण एक दाखवायला आहे का बाबा कोविड आलं त्याच्यामुळे आम्हाला काही चान्स भेटला नाही. आता कोविडमुळे तुम्हाला पण स्वतः माहिती आहे का लोक घराच्या आतमध्ये होते, रस्ते पार सुखसुकट होते. तिथं म्हणजे रस्ते बनवायचा संबंधच येत नव्हता, लोकांचे खायचे वांदे होते. आणि त्या पद्धतीने फक्त एकच लोक याला विचारलं तर हमको 2 साल मिला, हमको 3 साल मिला, उसके अलावा हमने काम ही नाही किया. म्हणजे जे सारखे ते रिझन जे दाखवतात ना, ते रिझन ॲक्च्युली म्हणजे त्याला काय अर्थच नाही. ते रिझनला आपण हे 4 तर करणारच, पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण शिक्षणासाठी पण योग्य पद्धतीने काम करणार. आज मला बाहेरचे पण लोक, राहणारे इथले लोक आहे, पण मला बाहेर इन्व्हाइट करतात. कशासाठी? का बाबा आपल्या इथं आज स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी एक पण नाही आहे. तुम्ही दाखवा ना कुठे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी एक नाही आहे. म्हणतात काही लोक ॲम्युनिटीज का प्लॉटही नाही आहे. आप मुझे बताओ एक भी प्लॉट. मोहसिन भाई, आत्ता आपण जसा एक मुद्दा काढला तो खूप चांगला मुद्दा आहे शिक्षणाचा. शिक्षणासंदर्भात आता सरकारकडून काही विद्यार्थ्यांना काही योजना आहेत, त्या योजनेतून आहे ना, जसे की SC, ST, OBC या लोकांना आहे ना कॉलेज प्रशासनाकडून आहे ना कॉलेजमध्ये पैसे देण्यात येतात शिष्यवृत्तीचे. तर एखाद्या विद्यार्थ्यांनी जर कधी कॉलेज बदली केलं, हे केलं तर सरकार ते पैसे पुन्हा घेते. तर सरकारने जे आता स्वतःच्या जे आता महायुतीचं सरकार आहे, महाराष्ट्रात आहेत,
वरती सेंट्रल आहे. सेंट्रलला आहे. तर ह्या सरकारने जी आत्ता महाराष्ट्र सरकारने हो जी लाडकी बहीण योजना राबवत आहात तर तशीच त्यांनी माझा लाडका विद्यार्थी म्हणून योजना राबवण्यात किती फायदा विद्यार्थ्यांना होईल या संदर्भात आपण काय माहिती देऊ शकता? 100% फायदा होईल आणि हे लय महत्त्वाचा विषय आहे. हे फायदा ह्याच्यासाठी होणार आहे कारण की आज जे लाडकी बहीण योजना आहे ते चांगलंच त्यांनी म्हणजे लोकांसाठी त्यांनी ते चांगली सुविधा केली. तसेच ॲक्च्युली लाडके विद्यार्थी म्हणून त्यांनी काढायलाच पाहिजे. तर म्हणजे आज जे बरेचसे काही लोक आहे आमच्यापाशी भाई हमारे बच्चे के पास में पढ़ने के लिए फीस नाही आहे म्हणजे जे आमच्यापाशी येत आहेत तर ते आपल्याला सरकारकडनं त्यांना भांडून करून देता येईल चांगलं आणि काढायला पाहिजे. मी हे स्वतः अपील करतोय महायुतीला, महाराष्ट्र राज्याला, CM साहेबाला, दोन्ही DCM साहेबाला काही लवकरात लवकर आपण जे लाडकी विद्यार्थी योजना जे तुम्ही ते सांगितलं ते काढायलाच पाहिजे. म्हणजे लाडका विद्यार्थी योजना ही राबवलीच पाहिजे जेणेकरून आज या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने जी योजना राबवतात लाडकी बहीण योजना त्याच्यामध्ये 1500 रुपये लाडक्या बहिणीला दिले जातात. त्याच पद्धतीने जर कधी विद्यार्थ्यांसाठी अशी काही योजना काढली तर नक्कीच विद्यार्थ्यांना आणि गरीब पालकांना त्याचा फायदा होईल असं तुम्हाला वाटतं का? आणि तुमच्याकडं जी गोरगरीब येतात की मोहसिनबाई आमच्या पोरांच्या शिक्षणाचा विषय आहे, फी न भरल्यामुळे आमच्या पोरांना आम्ही शाळेत न पाठवलं, तर जर कधी सरकारने यावर विचार करून जर कधी ही योजना आणली तर त्याचा नक्कीच फायदा होईल का गोरगरीब विद्यार्थ्यांना आणि पालकांना? 100% त्या गोष्टीचा फायदा होईल. आज काय आपले लोक जे आहे गोरगरीब लोक आहेत ते एवढे म्हणजे जे शिक्षण त्यांचं जे पूर्ण होत नाही. आज तुम्ही बघितलं असेल कॉलेज बघा, शाळा बघा, एवढं महाग झालं. लोक काय करणार? लोकांचे खायचे वांदे तर त्यांना कुठं शिक्षण करत बसणार? ते लाडका विद्यार्थी किंवा लाडकी विद्यार्थी ॲक्च्युली हे आणायलाच पाहिजे सरकारने योजना. मी राष्ट्रवादी शरद पवार गटातला महाराष्ट्र युवक वाईस प्रेसिडेंट आहे, वाईस उपाध्यक्ष आहे. मी महायुतीला एक माहिती देणार का बा लवकरात लवकर मी पत्र पण त्यांच्या संगत जसं तुम्ही बोलले का मी माझ्या लेटर ॲडवरती एक पत्र व्यवहार पण करणार आणि ते स्वतः आम्ही CM साहेबाला, दोन्ही DCM साहेबाला ते पत्र व्यवहार करून ते लवकरात लवकर लाडका विद्यार्थी किंवा लाडकी विद्यार्थी ही योजना चालू करण्यात आपण पत्र व्यवहार करणार. आणि आता येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत आपल्या पक्षाकडून आपण आपल्या पक्षाला किती नगरसेवक निवडून येतील आणि तुम्ही स्वतःही निवडून येणार यासाठी किती प्रयत्नशील आहात? आता जबाबदारी जसं आता आमचे पक्षाचे शहराध्यक्ष पुण्याचे प्रशांतदादा जगताप त्यांना माहिती आहे अख्ख्या पुणे शहरामध्ये माझे भरपूर कार्यकर्ते जास्तीत जास्त आता महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहे असं शहराध्यक्षांनी पण सांगितलं आहे आणि आमचे महाविकास आघाडीचे जे वरिष्ठ नेते त्यांनी पण तेच सांगितलं आहे का जास्तीत जास्त मला आमच्या तर भागातले आम्ही 100% प्रयत्न तर करणारच आहे का 4ही नगरसेवक आम्ही इथं निवडून येणार म्हणजे जे महाविकास आघाडी म्हणून लढलो तर. आणि पुणे शहरातले आता पुणे शहरात आम्हाला जागा किती भेटली त्याच्यानंतर महाविकास आघाडी म्हणून जवळजवळ कमीत कमी माझे कार्यकर्ते जेवढे ज्या ज्या ठिकाणी आहे मी सर्वांना ॲक्च्युली ह्याची एक मोठी सभा घेऊन किंवा मीटिंग घेऊन येणार जास्तीत जास्त आम्ही निवडून आणायचा प्रयत्न करणार 100%. तर आपण पाहिले की मोहसिनबाई शेख यांनी आपल्या चॅनलला जी माहिती दिलेली आहे त्या माहिती संदर्भात मोहसिनबाई आमचा एक शेवटचा एक तुम्हाला प्रश्न असणार आहे की आत्ता मध्यंतरी प्रशांत दादा यांनी सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर मी काही काळासाठी पक्षातून राजीनामा देणार आहे. बरोबर. तर ही जी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली ही कितपर्यंत योग्य आहे आणि ही खरी बाब आहे का? नाही 100% जे प्रशांत दादांनी सांगितले ते योग्यच आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ॲक्च्युली त्यांनी कार्यकर्त्यांसाठी न्याय मिळण्यासाठी त्यांनी हे योग्य पाऊल उचललं आहे आणि जेव्हा ते राजीनामा देतील आम्ही 100% त्यांच्या पाठीशी राहणार आहे, त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे. कारण की आज त्यांनी कार्यकर्त्यांचा विचार करून ही एवढी मोठी गोष्ट त्यांनी सांगितली. तर आमचा एक कार्यकर्ता म्हणून आमचं पण काम आहे का त्यांच्या पाठीशी किंवा त्यांच्या संगत आम्ही उभं राहणं ते योग्य आहे. आणि प्रभाग क्रमांक 19 मधून तुमच्यासोबत तुम्ही अजून काय असं ठरलेलं आहे की आम्ही एवढे
नगरसेवक किंवा तुमच्याबरोबर ती काही लोकांना घेऊन अशी काही तुमची चर्चा झाली आहे का मी हे माझ्या व्यतिरिक्त म्हणजे तुमच्या व्यतिरिक्त अजून 3 कोण लोक आहेत ते तुम्ही सांगू शकता का ते तुम्ही आता गुपित ठेवणार आहे? नाही ते अजिबात ॲक्च्युली मलाच स्वतःला माहीत नाही आहे का कोण कोण आहे. पण आता जवळजवळ इथं या भागामध्ये प्रभाग 19 कोंढवा कौसरबागमध्ये एक 15 ते 17 इच्छुक उमेदवार आहे. आता त्याच्यामध्ये ते पक्षाचा एक सर्वे असणार आहे आणि सर्वेनुसार पक्ष ज्याला तिकीट देणार आहे म्हणजे तिथं मी असल किंवा मी नसल किंवा बाकीचे लोक पण असल किंवा नसल जे काय असेल ज्याला तिकीट देणारे आमचा पक्ष त्यांचा आम्ही प्रामाणिकपणे 100% काम करणार आहे. जनतेने जर कधी हा कौल तुमच्या हातात दिला आणि तुमचे जर प्रभाग क्रमांकामध्ये 4 नगरसेवक म्हणून तुम्ही उभा राहिलात आणि त्या 4ही नगरसेवकांच्या हातात कौल दिला तर तुम्ही कोंढव्याचा विकास कसा करणार? आज फक्त सांगून आज तर मी बोललोच ना 4 जे मुद्दे आहेत ते तर आम्ही करणार आणि त्यावेळेस करून दाखवणार आम्ही. त्यावेळेस आहे ना आज बोलून दाखवणार नाही त्यावेळेस करून दाखवणार. हे बाकीच्यांनी फक्त काय केले मोठे मोठे गप्पा मारलेत मोठे मोठे चर्चा केली आणि काय कामं केलेत त्यांनी तुम्ही सांगा ना काय केले ते तुम्हाला पण माहिती. तुम्ही पण स्वतः इथले स्थानिक आहे किंवा तुम्ही पण इथं येतं जात आहेत कंटिन्यू. तुम्ही पण स्वतः एक आपले हे न्यूजच्या माध्यमातून तिथले लोकांची बाईट घ्या म्हणजे तुम्हाला स्वतःला माहीत पडेल यांनी काय कामं केलेत. आम्ही स्वतःही ह्या भागातील फेरफटका मारलेला आहे ह्याची माहिती घेतलेली प्रशासक आहे प्रशासकांनाही आम्ही या संदर्भात प्रश्न विचारलेले. एकाच रस्त्यावरती 3-3दा डांबरीकरण करण्यात आलेले आहे ह्याची माहिती मी स्वतः उपायुक्त यांनाही दिलेली आहे. त्यांनाही या संदर्भात प्रश्न विचारलेले आणि काही माजी नगरसेवकांकडून असं म्हणण्यात येते जनतेला की आमच्याकडं बजेट नाही आहे काय नाही आहे. आणि आत्ता मागच्या काही महिन्यापूर्वी एक गमतीची गोष्ट सांगतो मोहसिनभाई तुम्हाला. आत्ता मध्यंतरी इलेक्शन डिक्लेअर होता ते अशी चर्चा झाली आणि काही माजी नगरसेवकांनी लगेच 5-5 लाख रुपये या ठिकाणी निधी आणला आणि डांबरीकरण केलं आणि पुन्हा इलेक्शन लांबणीवर गेले. तर अशी हास्यास्पद ह्या नगरसेवकांची कामं ह्यावर तुम्ही काय बोलणार? नाही बरोबर आहे ॲक्च्युली ते म्हणजे एक जोकच आहे. आता जसं काही लोकांनी मला सांगितलं का बाबा ते स्पीड ब्रेकर म्हणजे एक असं झालं आहे तिथं ते रोड नाही ते स्पीड ब्रेकर झालं आहे म्हणजे 4-4 वेळा तुम्ही डांबर टाकत बसणार तर मग ते 100% ते एक स्पीड ब्रेकरच होणार आहे. तर ते हसण्यासारखीच गोष्ट आहे. आता माहीतच पडेल आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये बघा मी एक छोटासा कार्यकर्ता आहे. इथले काही जे लोक आहे इथली जी जनता आहे ही इथले जे मतदार आहेत तेच दाखवणार त्यांना. आता आपण पाहिलं आहे की मोहसिनभाई शेख यांनी बरेच प्रश्न आपण त्यांना विचारले त्यांनी त्याचे उत्तरं दिलेले आहेत आणि अशी अपेक्षा आहे की जे माजी नगरसेवकांनी काम केलं नाही ते काम आम्ही करून दाखवू. आणि फक्त 4च कामामध्ये या भागातील जनतेला यांनी असं गुंतून ठेवलेलं आहे. परंतु जर कधी मोहसिनभाई यांना ह्या भागातील लोकांनी नगरसेवक म्हणून निवडून दिलं तर ते बऱ्याच प्रकारे चांगले व चांगल्या पद्धतीचे काम करून दाखवणार आहे. अशा माणसाला पुणे महानगरपालिकेमध्ये आपण पाठवणार आहेत का? आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण नक्कीच कमेंट करून ह्या संदर्भात माहिती द्या. सतर्क महाराष्ट्र न्यूज पुणे कोंढवा.